नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। स्वर्गीय पिचड यांच्या आठवणी न विसरणाऱ्या सारखे मंत्री नामदार माननीय नरहरी झिरवळ। महाराष्ट्र राज्यामध्ये आमदार मंत्री म्हणून त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांचे जे काम आहे हे निश्चितच आदर्श होते। त्यांच्या आठवणी आजही आमच्या डोळ्यासमोर दिसतात असे उद्गार नव औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवळ यांनी केले। ते स्वर्गीय पिचड यांच्या कुटुंबाच्या भेटीला राजूर येथे आले होते। आदिवासी समाजाचे दैवत असलेले स्वर्गीय पिचड निळवंडे धरणाचे शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे। तसेच त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांना आम्ही इथून पुढच्या काळामध्ये आमच्याकडून जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणाने केलं जाईल आणि त्यांचे जे अपूर्ण कार्य राहिलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी निश्चित मदत करू। साहेबांनी विशेष करून सहकार क्षेत्र व प्रशासनामध्ये त्यांची मोठी पकड होती। आदिवासी भागामध्ये काम पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे। भविष्यात वैभवराव यांना निश्चितपणाने सहकार्य केले जाईल आणि माजी मंत्री पिचड यांचे जे अपूर्ण कार्य राहिलेले ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पिचड कुटुंबाच्या पाठीमागे राहू अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। त्यांनी राजूर येथे पिचड कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आले असता त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। माजी आमदार वैभवराव पिचड काशी येथे स्वर्गीय पिचड साहेब यांच्याशी भेट घेण्यासाठी गेले असता त्यांची भेट होऊ शकली नाही, परंतु माजी सरपंच श्रीमती हेमलताताई पिचड यांची भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी उपसरपंच संतोष बनसोडे, गोकुळ कानकाटे, सीबी भांगरे, अनंत घाणे, पांडुरंग खाडे, निलेश साकोरे, गंगाराम तिदडे आदी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। खोसकर साहेब गेले ना त्याच्या आदल्या दिवशी FDA ची टीम जाऊन आली। मीच पाठवली। 5 सेंट्रल किचन आहे राज्यात, पण मग मी जास्त गर्दी गांगाट केला नाही, करू नाही आणि मग त्याचे रिपोर्ट मारा उद्या येतील। पण त्याचा वरच्यावरनी 8 दिवसाचा वायदा दिला होता। 17 दिवस काहीतरी आपल्याला त्याचे रिपोर्टचा बाहेर गाजावाजा नाही करता येत। आणि दुसऱ्या दिवशी नेमकं तेच झालं, खोसकर साहेब दिले। मग आता असं होईल का मी पाठवलं खोसकर साहेब, कारण आदल्या दिवशी FDA ची टीम गेली। सुरुवात केलेली आहे आश्रमशाळा, मग अंगणवाडी, झेडपीच्या शाळा, असं करत करत सगळ्या ठिकाणचं पार प्रसाद जिथं तयार होतो ते बी सगळं चेक करायचं। आता दुधाचं सुरू केलंय, 1068 सॅम्पल घेतले, 5-6 दिवसात त्याचे रिपोर्ट मिळतील। सगळ्यांनी हे कसं आहे ती तुम्ही सांभाळावी अशी आमची अपेक्षा आहे। तरी मला थोडस समाधान आहे, म्हणजे त्या आता त्यांच्यापैकी इथं कोणीच नाही। पण मी जेव्हा मला वाटतंय विजयकुमार गावित असताना तेव्हा अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि हे होते पुरके साहेब। तर त्यावेळेला आमचं ठरलं का 26 पैकी तेव्हापासून 1-2 बोगस असतात आपल्या तिकडची, त्याच्यामुळे आम्ही त्यांना डावलून बाकीच्यांना एकत्र करायचा प्रयत्न करायचो। स्वरूप सिंग नाईक होते, 2004-5 ला काहीतरी हा कबूल केलं सगळ्यांनी वर्षावर जायचं आणि आम्ही 6च गेलो। मग 7वात आम्ही साहेबांनीच आम्हाला पाठवलं तुम्हाला जा म्हणे, म्हणजे त्यावेळेचे आदिवासी विकास मंत्री नाही केसी पाटील त्यांना भेटायला आलो आणि साहेब म्हणे नाही पहिल्यांदा झिरवाळ साहेबांकडे जा आणि नंतर केसी पाडवी साहेबांना भेटा। परंतु केसी पाडवी साहेब नव्हते, तुम्ही होता तिथं, आम्ही तुम्हाला भेटलं। पण तुमचा मोठेपणा एवढा की तुम्ही आम्हाला सोडवायला त्यावेळेला तुम्ही उपाध्यक्ष होता, थेट भाऊंच्या गाडीपर्यंत आले। म्हणजे एवढं प्रेम साहेबांवर होतं। आज तुम्ही आमच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आले, त्याबद्दल संपूर्ण आदिवासी समाजातर्फे आणि तालुक्यातर्फे तुमचं आम्ही आभार मानतो आणि एक विनंती करतो की भविष्यामध्ये आम्हाला भाऊंना ज्या अडचणी येतील, समाजाला ज्या अडचणी येतील त्याची सोडवणूक तुम्ही कराल अशी आम्ही सर्व आदिवासी समाज तुमच्याकडून अपेक्षा करतो। धन्यवाद।
निसर्गवासी आदिवासींचं दैवत मधुकररावजी पिचड साहेब यांच्या अंत्यविधीला आल्यानंतर परत दशक्रियेला येता आलं नव्हतं आणि म्हणूनसाठी ह्या विभागात आल्यानंतर पिचड साहेबांच्या घरी न जाणं म्हणजे हे कुठल्याच जनतेला त्या ठिकाणी भावणारं नाही आणि मला तर अजिबातच भावणार नाही. आणि म्हणून इथं आल्यानंतर ताईंची तब्येत, पिचड साहेबांची आणि ताईंची तब्येत एकाच वेळेला थोडीशी खराब होती आणि परंतु आज विचारल्यानंतर त्यांनी तब्येत चांगली असल्याचं सांगितलं. बरोबर माझ्याबरोबर येऊन बाहेरपर्यंत रिसीव्ह करायचा प्रयत्नसुद्धा केला. त्यानिमित्तानं वैभव भाऊंची भेट काही झाली नाही. ते काशीला मला वाटतं अस्थि विसर्जनासाठी गेलेत. तर पिचड साहेबांच्या संदर्भात सांगायचं ठरलं तर असं फार कमी वेळेत सांगणं असं काहीच नाही आहे. पण तरीसुद्धा पिचड साहेब आपल्यातून निघून गेल्यानं एक जी काही पोकळी तयार झाली, माझं मत आहे पोकळी तयार झालेली आहे. पण त्या रूपानं त्यांचे विचार किंवा त्यांच्या आठवणी जर आपण आपल्या मनाला जर त्या विचारल्या आणि तेवढंच समाजासाठी त्यांनी जे केलं तेवढं तर आपल्याकडून होणार नाही. पण त्या पठित करायचा प्रयत्न, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढं जाण्याचा प्रयत्न, समाजाला आधार देण्याचा प्रयत्न जर केला तर मला वाटतंय ती पोकळी हळूहळू आपण वैभव भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरून काढू शकतो. आणि म्हणूनसाठी पिचड साहेबांच्या आठवणींना उजाळा द्यायचा म्हटला तर आज मी ज्या वेळेला माझं एक कमनशिबी मी समजतो का मी आमदार झालो, पिचड साहेब हयात असताना झालो, उपाध्यक्ष अध्यक्ष झालो, पण प्रत्येक वेळेला मी पिचड साहेबांचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न मग त्या हॉस्पिटलमध्ये असेल, घरी असेल, जिथं भेटतील तिथं मार्गदर्शन घेतलं आणि समाजासाठीचं जे काही अडीअडचणी असतील सामाजिक त्या सोडवण्यासाठी त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन त्या निमित्तानं केलं. आत्ता हे आजारी होण्याच्या अगोदरचा एक 3 हप्त्याचा कार्यकाळ, त्या 3 हप्त्यानंतर पिचड साहेब एकदम आजारी झाले आणि ते हॉस्पिटलला भरती झाले. त्याच्या अगोदर 3 हप्ते मी जेव्हा साहेबांना सांगितलं की साहेब मला हे आंदोलन करायचं आहे तर तूच काय का जी आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या बऱ्याच दिवसाच्या रखडलेल्या भरत्या त्या तात्काळ सुरू कराव्यात म्हणून जेव्हा आंदोलन केलं तर अक्षरशः ह्या वयात त्यांनी सांगितलं का मी स्वतः येतो. मी म्हणत होतो एवढं टेम्परेचर आहे, एवढं ऊन आहे, साहेब आपलं वय आणि आपली तब्येत पाहता आपण सावलीत बसावं, आम्हाला फक्त आधार म्हणून राहावं. पण साहेब 3 तास रणरणत्या उन्हात आणि तीही दिशा अशी आहे, आपण सगळ्यांनी मंत्रालयाच्या समोरचा महात्मा गांधीजींचा पुतळा बघितला असेल, अगदी सूर्याकडेच तोंड आहे आणि त्यांच्या समोर आम्ही बसलो होतो. अक्षरशः साहेबांचे कपडे पूर्ण ओले होऊन थपथपा गळायचे. पाणी म्हणत होतो, पाणी घेतलं नाही. ज्यूस म्हणत होतो, ज्यूस घेतलं नाही. चॉकलेट म्हणत होतो, चॉकलेट घेतलं नाही. असा हट्टी पहिला नेता मी जो काही बघितला असेल. अशा अनेक आठवणी आहेत. अक्षरशः सगळ्या लोकांना प्रश्न होता का काही करून एकदाशी हे आंदोलन संपवा, कारण पिचड साहेबांनी हट्ट केलाय ते मागं घेणार नाही. आणि म्हणूनसाठी समाजाला त्या ठिकाणी ते न्याय तात्काळ मिळाला. मी अशाच पद्धतीच्या अनेक आठवणी पिचड साहेबांच्या रूपानं मिळाल्या. त्याची शिदोरी म्हणून आम्ही पुढं घेऊन जाऊ आणि समाजाला खात्री देतो का आम्ही जे काही आदिवासी समाजातले राज्यभरातले जे काही प्रमुख आहेत त्यांच्या अशाच मधून बैठका घेऊन साहेबांचा अनुभव एकत्र करून त्यांच्या काही आठवणी एकत्र करून आणि त्या पद्धतीनं सामाजिक लढा देऊ अशा पद्धतीची मी सर्व समाज बांधवांना एक खात्री देतो आणि साहेबांच्या आत्म्याला चिरशांतीला. सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी विलास तुपे, राजूर, अहिल्यानगर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.